इथे एक ब्रॉड डेथ आलेली आहे आणि इथे 5 पेशंट आणले गेले. त्यातला एक ICUमध्ये ॲडमिट आहे आणि एकदम क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे. म्हणजे नक्की ब्रेन डेथ आहे असं आत्ता ते म्हणू शकत नाही आहेत, कारण त्याचा CT स्कॅन नाही झाला आहे. CT स्कॅन नेण्याच्या कंडिशनमध्ये तो नाही आहे, त्यामुळे ते करू शकले नाही आहेत. इन्क्युबेट केलेलं आहे, सॅच्युरेशन खूप वाढलेलं आहे त्याचं, आणि अशा परिस्थितीमध्ये तो अनकॉन्शियस म्हणजे शुद्धीत नाही आहे, पूर्ण बेशुद्ध आहे. ही सगळे कामगार नेमके कुठले होते, त्यांचे काही कुटुंबीय? दोघांकडनं असं कळलं की ते झारखंडचे होते, म्हणजे साई झारखंडचेच असावे असं एकंदरीत आता ते वाटतंय. कारण 2 सायनला पाठवले, कारण त्यांचा पूर्ण जॉ वगैरे तुटलेलं आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये 3-4 सर्जऱ्या होतील त्याच्या, आणि त्या सर्जरी ती सायनलाच होते, त्यामुळे इथून त्यांना शिफ्ट केलं आहे. त्याच्यातला एक अतिशय क्रिटिकल असल्यामुळे त्याला शिफ्ट करू नाही शकले, आणि एक मायनर लागलेलं आहे त्याला, म्हणून तो इथेच राहिला आहे. घोषणा होईल का? नाही, मला असं वाटतं मुळामध्ये आपण जे मगाशी IPC 304A वगैरे महापौर म्हणाल्या, तर माझ्या माहितीनुसार की अमित शहानी ते सगळं कॅन्सलच केलं आहे. हे IPC A B C आता काय नाही आहे, आता BNS आहे आणि BNSS आहे. त्यामुळे पहिले नक्की तुमच्या लोकांनी काय काढून बनवले आहे ते त्याची माहिती पूर्ण मिळाली पाहिजे सगळ्यांना, म्हणजे त्यांना पण माहिती असली पाहिजे असं मला वाटतं. कारण ही दिशाभूल मुंबईकरांची, आणि 25 लाख वगैरे नाही, लाखामध्ये आता बातच करू नका असं माझं कायम म्हणणं आहे. आमदार वगैरे हे आम्ही नाही म्हणत आहे, परत सांगते, 50 कोटीचा हा आमचा आकडा नाही. त्यांच्याच आमदारांनी एका स्टेजवरनं म्हटलेला आकडा बाहेर आला आहे. तर जर 50 कोटी मिळतात तर किमान त्यांना 2 कोटी त्यांना मिळावे, कारण वय वर्ष 22 आहे. ही जर कोर्टात केस चालवणारच गेलीच पाहिजे, तर कोर्ट त्याच्या एजच्या माध्यमातून बऱ्यापैकी त्याला ते बेनिफिट मिळेल, कारण त्याचं एज 22 आहे. म्हणजे कुठेतरी तो कुटुंबाला आधार होत असताना निष्काळजीपणामुळे, सुपरवायझरच्या निष्काळजीपणामुळे, सुपरविजन नसल्यामुळे, कारण ही मुलं लहान आहेत, ही कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी लवकर मुंबईत येतात, कामं मिळवतात, 2 वेळचं जेवण त्या झारखंडला मिळतं आहे की नाही माहिती नाही मला, पण गरिबी खूप आहे हे मात्र नक्की आहे. आणि ज्या पद्धतीने लाखाच्या बातेमध्ये कोणीच करू नये असं माझं म्हणणं आहे. तर ह्या वयाचा एज फॅक्टर बघतं त्यांना 2 कोटीपर्यंत जे डेथ झालेत त्यांना मिळावी. त्याचप्रमाणे जे आता ऑपरेशन्स आहेत हे चांगल्या, म्हणजे आमचं KEM, सायन, नायर सगळी आमची हॉस्पिटल ही अतिशय रुग्णालय चांगल्या प्रतीचे डॉक्टर आहेत. त्यामुळे इथे जे खर्च लागेल किंवा कधी खाजगी रुग्णालय म्हणजे खाजगी यांच्याकडे पण त्यांच्याकडनं काय ॲडवाईस घ्यायचा आला, तो सगळा खर्च त्या विकासकांनी केला पाहिजे. त्यांनाही बेनिफिट 25 लाखापर्यंत दिलं पाहिजे, कारण आत्ता ते किमान 6 महिने तरी काम करू नाही शकत. तर 6 महिन्याचा बेनिफिट आणि त्याला झालेली इजा, तर 4 जणांना 25 लाख, आणि जे आता एक क्रिटिकल आहे, जो एक डेथ झाला आहे त्याला 2 करोडपर्यंत मदत केलीच पाहिजे, कारण त्याचा एज लहान आहे, आणि कुटुंबात जर तो कमवत आहे तर त्यांचं कुटुंब सुखी राहावं असं गव्हर्मेंटला वाटलं पाहिजे. कारण हे संपूर्ण जे बांधकाम हे ते UDमध्ये येतं. UDच्या HOD किंवा मंत्री महोदयांनी याकडे लक्ष द्यावं, मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावं. सकाळपासून महापौर असतील, तुम्ही एकत्र व्हिजिट मारत होत्या,
ज्या पद्धतीने नगरसेविकांनी एक पत्र दिलेलं आहे महापौरांना की त्यांच्याच परिसरात हा चौथी घटना आहे, अशा अनेक घटना सेफ्टीच्या दिसून येतात. विरोधी पक्ष म्हणून तुम्ही काय याच्यावर नाही, मी या घटनेत देखील असं काही समोर मी आलंय मी का? असंच म्हणून आम्ही श्वेतपत्रिका मागितली आहे. कारण मधल्या पिरियडमध्ये कुठलाच नगरसेवक प्रशासकीय कारभार चालू होता, प्रशासकीय कारभार मंत्रालयातनं चालत होता. जास्तीत जास्त आयुक्त तिकडेच असायचे, आयुक्तांना तिकडनं इन्स्ट्रक्शन दिलं जायचं. त्यामुळे आशा मराठे असतील किंवा आपल्या सन्माननीय महापौर असतील किंवा मी असेल, तर आमची मागणी ती आहे की या 4 वर्षामध्ये जे जे घडलं आहे त्याची सगळ्यांना माहिती व्हावी. सत्ताधारी म्हणून ते दुर्लक्ष करत असतील, पण आम्ही सुद्धा जनसेवे करत करत इथपर्यंत आलेलो आहोत. आम्ही पण लोकांच्याच सेवेतले आहोत. आम्ही तेव्हाही सेवेतच होतो. किती काय केलं तरी निष्ठेने राहून सेवा लोकांची केली आणि पक्षात राहिलो आहे. त्यामुळे पक्ष विरहित सगळ्यांनी काम करूया. पक्षांनी हे नाही केलं. आम्ही नगरसेवकांनी श्वेतपत्रिका मागितली आहे. ती प्रशासनाने ज्यांच्या अंतर्गत काम केलं त्यांनी श्वेतपत्रिका दिलीच पाहिजे मुंबईकरांना. एक राजकीय प्रश्न आहे. सध्या महापौरांचा घड्याळ मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे, यावरती आपण बघा, मी नाही ह्याच्यावर खरंच नाही बोलणार. कारण कुठला ब्रँड असावा काय, आम्ही बोललो ना की आमचे ठाकरे हा आमचा ब्रँड आहे. त्यामुळे आम्हाला कुठल्या ब्रँडचे काय हे नाही होत. आणि मी इतकं बारीक नाही बघत. माझं एवढंच म्हणणं आहे, काम चमकलं पाहिजे. ते घड्याळ चमकतंय की गळ्यातलं चमकतंय की आमकं, मी काहीही बघत नाही. तुम्ही जर वर्षानुवर्ष मला बघत असाल, मी तेव्हा पण महापौर असताना कशी दिसत होती, म्हणजे काय माझं राहणीमान आहे. तर प्रत्येकाची आवड आहे, त्याच्यावर उगाचाच विरोधात जाऊन आपला टीकेला. आता ते किती करोड हे खरंच मला माहिती नाही. जे घालतात, ज्यांना कळलं आहे त्याने द्यावं उत्तर, मला नाही माहिती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.